काही असे कमेंट करणारे आहेत की त्यांच्यानी भारीच म्हणजे सर्व रागच काढल्याने, म्हणजे आतापर्यंत ते कमेंट करत नव्हते आणि अचानक ह्या व्हिडिओ का त्यांच्यानी भरपूर कमेंट केले वडिलांना. तर माझ्या आई वडिलांका माझ्यावर विश्वास हा, म्हणजे सर्वांका फॅमिली गंधर्व माई तुका काय वाटतं मी असणार ना तुमच्यासोबत? मग बघा इतक्या बारक्या पोरग्या सांगता गंधर्व सर्व तुमका दाखवत. चला बाबा आधीच सांगून मोकळं झालं श्रीखंडपुरी, नंतर सांगूचा होता अजून श्रीखंडपुरी आणि काय मेनू हा तो पण नंतर. स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज हा 28 जुलै आणि 28 जुलै आमचा बर्थडे बॉय कॅमेरामॅन गंधर्वचा वाढदिवस आणि माझो 28 जुलै भरती तारीख, म्हणजे 28 जुलैला माका जॉईनिंग केलं. पण माझा वर्ष वेगळा, गंधर्वाचा साल वेगळा आणि माझा साल वेगळा, फक्त आमची तारीख एकच आहे. गंधर्व 28 जुलै जन्म आणि माझा 28 जुलै. तर म्हणजे आजचो बर्थडे स्पेशल व्लॉग भारी जाणार आहे, शेवटपर्यंत की बघत राहा. तर मंडळी चला आता वाजले हत 6:05 आणि आम्ही आता चाललो देवगडला केक आणू आणि आमचा बर्थडे बॉय गंधर्व कोयंडे आपल्या समोर आणि माई आणि मी चाललो आणि मनीष आत्ता झोपून उठलो त्याच्यामुळे येत नाही. येतं मनीष आणि पप्पा आणि काय खास सोय दूध हळद डालके उलटो धमाल आणि आई आणि पप्पा पण येतात. आई का जरा डॉक्टरकडे हे करूचा तपासू आणि मग आम्ही केक बी घालूक जाणार. चला चलो. तर मंडळी गुड इव्हनिंग. आम्ही आता निघालो देवगडला केक घेऊ का, केक वेफर्स आणि काय नाही काय घेणार. हे कोण हर्षल की काय काय मिळाला तर मंडळी आता आम्ही निघालो केक आणू आणि माझ्यासोबतच माई आई आणि पप्पा आणि आम्ही चालणार आधी केक घेणार आहोत आणि आई पप्पांना सोडणार डॉक्टरकडे जोशी क्लिनिक मध्ये आणि आम्ही जाणार पुढे केक घेऊन सर्व आम्ही येणार. चला. तर मंडळी आता आम्ही इलो जोशी क्लिनिकला देवगड. आमचे फॅमिली डॉक्टर भारी डॉक्टर हुशार. हे बघा बरोबर जाऊच्या टायमिंगला पाऊस येलो होतो आणि आता आम्ही आईने उतरली हत काय बघ काय जास्त नाहीत कोण. जास्त नाहीत धर. तर मंडळी खास आई पप्पांका आम्ही आता इलो होतो केक दाखव आणि आई पप्पांका मस्तपैकी रूम दाखवतोय माझे. तर खास लिफ्ट घेतलं कारण आई का कधी तर आई येईल तर टेन्शन नाही म्हणून चढू बिडूचा, पण जरा छोटी आहे. बघा तर माईन बघले नव्हती रूम, परवा आम्ही इलो होतो तेव्हा. गंधर्व आई पप्पांनी आज बघतात त्याच्यासाठी खास घेऊन इले दाखव. पुढची रे लाईटी आता बेडरूमला नाही किचन रूमची ना. मागच्या व्हिडिओ तो बेडरूम दाखवू गावलो नव्हतो कारण काळोख होतो आणि बल्ब पण बंद होतो, म्हणजे बंद राहतो. आणि ही या किचन रूम काय गॅलरी छोटीशी गॅलरी. हां छोटी पण मस्त. 6,000 रुपये.
6,000 लावलंय कुठलं नाही तो हॉल समोरचा हॉल ह्यो बेडरूम आणि संडास बाथरूम पण मस्त कमोड पप्पा उद्घाटन करून येते लगेच करून येते जा कमोड मध्ये जावा हय जावा तो बाथरूम तर पप्पानी उद्घाटन केल्याने आज उद्घाटन करते बाथरूम मस्त हो हो काय ही या रवली असते खिडकी उघडी या रवली असत तर ते आतमध्ये इली असते गंधराक जवळ कॉलेज रोडवर ना डायरेक्ट कधी उशीर झालो काय झाला काय गेम असतील लगेच जाऊचा मस्तपैकी येऊ शकतं गंधर्व आणि क्लास पण गंधराक लावचे होत कॉमर्सचे त्याच्यामुळे टेन्शन नाही काय म्हणतं ते गंधर्व कसे वाटले मस्त आहे ना बाहेरचा व्ह्यू पण हे मस्त हो भारी वाटतं हा सर्व मनीषची शाळा गंधर्वाचं कॉलेज हॉस्पिटल माका खाली ड्युटी बिटी जाऊन पण टेन्शन नाही किती रात्र होते काय माका टेन्शन फॅन बसवतो लागणार आहे तसं काय गरज नाही वारो हा नाहीतर काय बसव फक्त ट्रॉली असती ना जरा मस्त झाला असतं भारी झाला असतं मग जरा पुश म्हणजे ढकला पुढे ढकलायचं ओके आमचं ह्यो दिसता वाटतं बघू शकतास नंतर आवडला केक भारी आहे ना खायचं तो चॉकलेट वॉलनट मी पहिल्यांदाच नाव ऐकलंय म्हणजे याच्याने फ्लेवर मला पाठवले नाही होते खायचे तर मला जरा वेगळा वाटला म्हणून मी ह्यो मागवलो जरा वेगळा काहीतरी रोज तेच नको काय पायनॅपल हे ते जरा वेगळं फ्लेवर भरपूर फ्लेवर आहे त्यांच्याकडे चॉकलेट किती 10-20 तरी असते ना फोटो पाठवला पण ते जर तुमका फ्लेवर कशी हवी असते 1 किलो हे ते तर अगोदर सांगा आदल्या दिवशी आणि अर्धा किलो मस्त सकाळी सांगलास तरी चालेल बरोबर ना तर मंडळी चला केक घेऊन झालो आणि आता बेकरीत आता वेफर्स घेतो आणि मग निघतो केक घेतलं वेफर्स घेतलं कॅडबरी पण घेतलं आईचा डॉक्टरचा पण झाला आणि आई पप्पांका रूम पण दाखवलं आणि आता आम्ही घरी निघतो तर घरी गेल्यानंतर बर्थडे स्पेशल काय जेवण आजचा सर्व जेवण गंधर्वाच्या आवडीचा काल गंधर्वाक आम्ही विचारलं काय काय तुका काय आवडतं म्हणून कुठची उसळ काय ती आणि काय जेवण तर त्यांनी सांगितल्यानंतर सर्व केलेला आज मस्त वेगळी ती गेल्यानंतर तुमका दाखवत वहिनी आणि श्रद्धा बनवता आणि आता आम्ही जातो घरी माई काय विचारलं आई बाबा काय आवडले की नाही रूम आवडले ना मस्त आहे ना यशाना रो माही आहे ते का पाय माही आहे ना सर्व मस्त मजा येणार लय जणांचे कमेंट होते म्हणजे माझ्या लग्नाक एवढे शुभेच्छा नाही दिलास तेवढे जणांनी आजच्या व्हिडिओ का कमेंट केल्या नाहीत निगेटिव्ह म्हणजे भरपूर जणांनी पॉझिटिव्ह कमेंट केले नाहीत पण काही जणांनी प्रेमापोटी काळजीपोटी भरपूर जणांनी म्हणजे जे माझे रेग्युलर कमेंट करणारे होते त्यांच्यानी काळजीपोटी प्रेमापोटी काही निगेटिव्ह पण कमेंट केले नाहीत पण ते मी समजू शकतोय निगेटिव्ह कमेंटला माका काय त्याबद्दल राग नाही पण काही कमेंट करणारे असे आहेत जे कधीच कमेंट करत नाही पण आज त्यांना यायला तर आज त्यांना जरा उत्साह येईल आज माझ्या व्हिडिओ का त्यांच्यानी कधी नाही ते आज कमेंट कर कारण मी प्रत्येक कमेंट करणाऱ्यांका मी आतापर्यंत पहिल्या व्लॉग पासून ते आजपर्यंत मी कमेंटला रिप्लाय देतो त्याच्यामुळे माका प्रत्येक माणूस प्रत्येक कमेंटची आयडी माका माहिती आहे कोण कमेंट कधी करता आणि सर्व माका पॉझिटिव्ह कमेंट करणार होते आतापर्यंत निगेटिव्ह पण करायचे काय आणि जेवढे माका कमेंट पॉझिटिव्ह करणार त्यांच्यानी आता पण पॉझिटिव्ह कमेंट केल्यानेच पण त्यांच्यानी सांगताना पण निगेटिव्ह जरी कमेंट असतात तरी त्यांच्यानी सांगताना प्रेमापोटी काळजीपोटी सांगले नाही तर मी म्हणजे वाचून समजता पण काही असे कमेंट करणारे आहेत की त्यांच्यानी भारीच म्हणजे सर्व रागच काढल्याने म्हणजे आतापर्यंत ते कमेंट करत नव्हते आणि अचानक ह्या व्हिडिओ का त्यांच्यानी भरपूर कमेंट केल्याने
ते काय माझ्या काळजी किंवा प्रेमापोटी नाही असं मला वाटतं. ते नागापोटीच काढले नाही त्यांच्याने, कधी नाही. ते आज त्यांच्यानी कमेंट केले नाही आहे. तर कमेंट केल्याने तर मी इग्नोर करतोय, तसं काय विषय नाही. जसा आमचा पहिला होता तसंच हा सर्व, काय टेन्शन आहे. सर्व तुमका फॅमिली ब्लॉग जसे पहिले होते तसे असणारच. जरी मी देवगडला असू दे, बाकी तालुक्यात काही जिल्ह्यात बदली करून गेले तरी सुद्धा तुमका सर्व ब्लॉग येणार आणि सर्व असंच असणार. मी असणारच आहे, काय टेन्शन नाही. भरपूर जणांना टेन्शन येलं होतं, म्हणजे काळजीपोटी काही जणांनी कमेंट केले नाही होतं. त्यांच्यासाठी मी सांगते, काय टेन्शन घेऊ नको. काय आईक नाही सांगू बघू, विचारू शकता आई तुला काय वाटतं, आम्ही ह्या करू शकते काय, मी तुमका सोडून जाऊ शकते का, फिरू जाऊ शकते का, नाही ना. तर असा विषय आहे. कमेंट करणाऱ्यांका कमेंट करतील, त्यांना पण कमेंट करणारे करतातच, त्याचा काय विषय नाही. तर माझ्या आई वडिलांका माझा विश्वास आहे, म्हणजे सर्वांका, फॅमिली, गंधर्व, माई तुका काय वाटतं, मी असणार ना तुमच्या सोबत. मग बघा, इतका बारक्या पोरग्या सांगता गंधर्व असणार. मग गंधर्व सर्वांना नाही येणं जाणं, परत तुका रात्री उशीर झाली की मग हे होतं. हा प्रॉब्लेम होता. कधी कधी एक 2 वाजता माझी ड्युटी संपता. कधी कधी मला लय प्रॉब्लेम व्हायचो. आता हाच दाखवचा रिअल, हाच. त्याच्यामुळे नाहीतर मी असं पण देवगडला राहुलं असतं भाड्यान, आणि शनिवार रविवार किंवा इतर दिवशी व्लॉग बनवचा, त्या दिवशी मी घरी येलं असतं, आम्ही काहीतरी व्लॉग एकत्रच दाखवलं असतं. मला लोकांना वाटलं नाही एकत्र होतं, असं पण मी दाखवू शकलं असतं. पण असं मला काही दाखवचं नाही. समजलं पण नसतं, समजलं पण नसता, मी या बोललं नसतं, आम्ही असंच दाखवलं असतं ना, कोणाक समजलं पण नसतं. पण रिअल हा त्याच्यामुळे असं विषय आहे. तर मंडळी चला आता निघतो आम्ही घरी. समजणारे समजून जातात. हा समजणार, भरपूर जण म्हणजे भरपूर समजणारे आहेत त्यांच्यानी, तर भरपूर समजणारे आहेत, म्हणजे भारी काही लोक भारी आहेत. मस्त कमेंट केले नाही पॉझिटिव्ह, म्हणजे असं तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. उगीच काहीतरी कमेंट करूचे म्हणून कमी करू नका, काहीतरी राग काढूचं म्हणून काढू नका. पॉझिटिव्ह कमेंट करणारे भरपूर आहेत, खरोखर मी त्यांना मानतोय. मी भारी कमेंट केले नाही, समजले त्यांच्यानी. तर मंडळी असं विषय आहे. आणि काही निर्णय असतात ते योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचे असतात, तरच सर्व चांगला होता म्हणजे पुढे. त्याच्यासाठी म्हणून मी असं निर्णय घेतला. आणि काही जणांनी, भरपूर जणांनी श्रद्धा कमेंट केले नाहीत निगेटिव्ह, तर तसं विषय काय नाही आहे. जो निर्णय आहे अभ्यासासाठी म्हणून, माझ्या ड्युटीसाठी म्हणून पण, आणि फॅमिली किंवा नंतर काकी नोकरी लागली तर परत आहे ना अप डाऊन करणं कठीण होतं. हो, परत फॅमिलीच्या भवितव्यासाठी, म्हणजे फॅमिलीसाठी म्हणून पण तो सर्व माझा निर्णय आहे. पण श्रद्धा का उगीच तरी निगेटिव्ह कमेंट येईल, भरपूर कमेंट निगेटिव्ह येईल, म्हणजे श्रद्धाकाच निगेटिव्ह कमेंट येईल, माका पण येईल. पण माझा जाऊ देत, माझा काय विषय नाही. श्रद्धा का उगीच निगेटिव्ह कमेंट आहे. श्रद्धाचा असं स्वभाव नाहीच. आमच्या आई पप्पांना तुम्ही विचारू शकता, ते प्रत्येक वेळी आम्ही आता फार्मला गेलो, काही गेलो तरी त्या म्हणत असता की यांका घेऊन येऊ काय, मनीष गंधर्व वहिनी. प्रत्येक वेळी त्याचं हे असता की प्रत्येक आम्ही काही गेलो तरी त्याचा प्रत्येक वेळी ह्यांची आठवण असता की ना ह्यांका घेऊन येऊ काय सर्वांका, असा विषय. त्याच्यामुळे मी नाईलाज म्हणून कमेंट ऑफ करून ठेवलंय की माकाच आवडले नाही ते एवढे कमेंट. आणि हेरशी तुम्ही कमेंट करत नाही, चांगल्याच्या वेळी चांगलं कधी कमेंट करणार नाही. तर बाबा मी आता इतके माझे व्लॉग सर्व चांगले होते, तर कधी तेव्हा 400-500 मग कमेंट दिले नाही. आणि आता उगीच तरी नको त्या कारणाका मस्त निगेटिव्ह कमेंट भरपूर करून ठेवले, अशी या जगाची रीत आहे. त्याच्यामुळे मी काही जास्त टेन्शन घेत नाही, आणि कोणच नाही, आमची फॅमिली पण नाही घेत आणि मी पण नाही घेत. कारण चांगला केला तरी लोक काय चांगला म्हणणार नाही, हवं तर बोलत राहू ना. आणि एवढे आता माझे आतापर्यंत एवढे चांगले फॅमिली व्लॉग होते, एवढे सर्व मी सांभाळले, तेव्हा कधी माका यांच्यानी एवढं कमेंट नाही केले नाही, एवढे पॉझिटिव्ह कमेंट. पण आता एकाच्या एवढ्याशा विषयावर ना एवढे कमेंट करून ठेवले नाही. आणि मी बघितलं YT मध्ये जाऊन, तर व्ह्यू ड्युरेशन कायच नाही. म्हणजे इतर वेळी व्ह्यू ड्युरेशन असता, म्हणजे चांगला, म्हणजे जे व्लॉगर आहेत किंवा जे युट्यूबचा ज्यांना ज्ञान आहे त्यांना समजत व्ह्यू ड्युरेशन म्हणजे काय. म्हणजे त्याचं व्ह्यू ड्युरेशन माझा आजचं कर्सर खाली आहे. फक्त लोकांनी ह्या बघून कमेंट करूसाठी फक्त थंबनेल बघून फक्त केलं, आणि फक्त कमेंट बघू केलेत आणि थंबनेल कमेंट करू केले. बाकी कोण काय व्लॉग काय आहे काय नाही हे काय त्यांच्याशी काही संबंध नाही. कारण व्ह्यू ड्युरेशन पूर्ण डाऊन आहे. तर जाऊ दे, सर्व आमचे फॅमिली माझ्या पॉझिटिव्ह कमेंट करणार, माझ्या पॉझिटिव्ह सबस्क्रायबरनं एकच सांगेन की टेन्शन घेऊ नको. सर्व तुमका फॅमिली व्लॉग जसे येत होते तसे सर्व आता येणारच, ह्याच्यापेक्षा भारी येतील. तर म्हणजे चला, आम्ही बोलता इलो पण घरी 5 मिनिटात आता पोहोचू. चला, बर्थडे सेलिब्रेशन.
हर्षल नाही दिसत. हर्षलला सांगू काय, हर्षल सध्या लय कामाक जातं, बिझी आहे. देवगडा सकाळी जातं तो संध्याकाळी येतं. 7ला गेलो की 7ला. हो ते मग आवत नाही तो. आता बर्थडे सेलिब्रेशन करतो. आता वाजले 8:30 आणि बघू शकता साबा मस्तपैकी बसलेलो आणि आमचं बर्थडे बॉय बोलतो धमाल आणि मनीष आजीने रोजच्या प्रमाणे पार्क घेऊन येलेली आहे. रोजच्या प्रमाणे काय बर्थडे सेलिब्रेशन तयारच ना. आणि हे सर्व बर्थडे सेलिब्रेशन साठी रेडी आहेत आणि पप्पा आमचे मस्त की नवीन कुर्ता घालून चला काय पूजा करूया ना. चला हो चला ठीक आहे. स्वतः बर्थडे बॉय केक घेऊन ये कसलं तर दाखवूया. मग अशी जास्त दाखवलं नव्हतो. स्वतः बर्थडे बॉय केक घेऊन येत आहे. बघू शकता केक कॅडबरी चॉकलेट खायचं ना आपलं सॉरी चॉकलेट वॉलनट असं फ्लेवर हा भारी पैकी एकदम जबरदस्त. तर बघूया म्हणजे दिसतं तर भारी आहे. खाऊन बघूया आता कसं वाटतंय तो काय रेटिंग देऊया आता. आणि आता वॉईनी होणार आमच्या बर्थडे बॉयची आणि वॉईनी झाल्यानंतर मस्त की आई केक कटिंग आई वाट बघता तर पहिली ओवाळणी मम्मीच्या पहिलो मान आणि भाई बोललो होतो केक कापशाल तेव्हा व्हिडिओ कॉल करा म्हणून. तो आता आम्ही करतो आबाच्या मोबाईलवरनं. दे बर्थडे मागा नाही केला विश केला. 28 जुलै माझी भरती गेट टुगेदर आज 28 जुलै पोलीस बघ सर्व आपण माई हाक मार भाभी जिया का ओव्हर साईज टी शर्ट घालून ओव्हर साईज टी शर्ट घातले ना. चला चल मग ठेव नंतर करतो. चल मग ठेव सांग. हा बाय बाय सर. काय तिथं भारीच काय था जबरदस्त आव्हान काय तर केचट केलाय. चला चला आता केक कापूया ना. केक कापूया चल. मोठी सील 250 वाली आणि श्रद्धा तुझा काय ही श्रद्धा कडनं 16 ह्यो किती एकंदर 16 वाढदिवस ना. तर 16 वाढदिवस तर 16 चॉकलेट हे बघा बघू शकता. 16 चॉकलेट गंधर्वासाठी. सॉरी नाही चॉकलेट नाही कॅडबरी सर्व वेगवेगळे आहेत. हे बघा सर्व वेगवेगळे चॉकलेट आहेत. 16 चॉकलेट आहेत. ते माई सर्व तुझेच टेन्शन नको घेऊ. माहीच रेमटावणार आता. मारी मनीष आई खुश झाला. चला आता केक कापूया ना. ओके चला. झालो आणि सर्वांका आता वेपर्स केक आणि चॉकलेट देणार आणि मग काय जेवणार आजचा स्पेशल त्या सर्व तुमका दाखवतंय. चला आधी सांगून मोकळं झालं. श्रीखंडपुरी नंतर सांगितलं होतं अजून श्रीखंडपुरी आणि काय मेनू आता पण नंतर सांगतो. तर मंडळी चला बघूया कितपत काय जेवण आणि काय काय मेनू हा तो दाखवतोय. चला काय चालू पुरी आणि छोले मसाला. आजचा मेनू सर्व गंधर्वाच्या आवडीचा छोले मसाला मस्तपैकी
भारी वाटतात रे. आणि ह्या बी मस्त लावून ठेवला काय तर आपण काय म्हणता गोळी घेता. आणि काय पुरी आणि काय हा गोळी डाळ, वरण भात कोणचा पापड कोण नाही कोणचा. तर मंडळी चला थोडा वेळात होईल जेवण आणि आम्ही आता मग जेवताना मी तुमका सर्व दाखवीनच कसा काय झाला टेस्ट वेस्ट काय. तर पहिला आधी मान येतो हा गंधर्वाचो मग मी जेवणार. चला बड्डे बॉय काय म्हणतो आमचो फोन येतात बाबा बड्डे बॉयला सर्वांचे. आणि स्वतः देऊन इलो वाडी 4-5 जणांका सर्वांका. मांजर बा आमचो गंधर्व प्राणीप्रेमी आहे. भारीच काम केलंस. आणि हे का दिलं भगवान गोपी आजोबांच्या तर. आणि कोण राहुला हे हर्षलला ठेवा चंद्रकांत दिलं वा. भारी सर्वांका पोच केल्या बड्डे बॉय जातीनिशी बाबा ऐकत नाही बाबा जातीनिशी सर्वांका ह्या केल्या. जबरदस्त मस्त काम केलं बरा केलंस. आणि हे हर्षलला थोडं ठेवा बाबा नाही तर उद्या माझं डोक्या काय किचट करीत उद्या माका घेत चांगलो मस्करी केली माझी. तुमका देऊची हा गंधर्वाक आणि हर्षलला देऊची हा. कारण या घराच्या हे सर्व कलर मध्ये भरपूर दोघांचं म्हणजे सिंहाचं वाटवा. मग मी त्यांना तेव्हा बोललो होते की पार्टी देणार म्हणून. ती देणारच आहे मी थोड्या दिवसात. तीच ती लग्नाच्या नाही यायची सर्व मिळून तुमका तिथे येतो मस्त पैकी. चला मंडळी चला मस्त पैकी आता जेवतो. आणि बड्डे बॉय बसून घे चल बाबा लवकर. बड्डे बॉयला आज पहिलो मान हा. आणि बड्डे बॉयच्या मानलेल्या बहिणी आधी पहिलो मान दिलो बघू शकता. गौरी दिलेला हा माई बड्डे बॉयला. आणि मग माई मनीष पप्पा आणि आबा काय गेलो. आणि सर्वात शेवट मी जेवणार आज. आणि माझी 28 जुलैची गेट टुगेदरची माझे ही पार्टी रवली. आई म्हणता आता ह्याचा काही दिलंच नाही म्हणता. आई बघा का देणारच आहे हो नाही देणार ती आज व्हेज झाला सर्वच एकाच दिवशी नको. आज 28 जुलैची गंधर्व बड्डेची व्हेज झाली. आणि माझी पार्टी वेगळी असणार ना. बिर्याणी बनवणार ना. कधी बनवूया या रविवारी बनवूया संकष्टी हा. ओके मग कधी आज वार काय आज मंगळवार उद्या गुरुपौर्णिमा. आईच्या बरोबर लक्षात उद्या गुरुपौर्णिमा म्हणतात. आणि उद्या आम्ही गुरुपौर्णिमेचे जाणार आई पप्पा आम्ही सर्व जाणार मठात. तुझ्या सुरुवात कर. तर मंडळी चला आता सर्व जेवतो. आणि आमचं बड्डे बॉय आहे जेवलं हा ना. टेस्टी मस्त ना वासच भारी येता. ए वा अरे मी पण तसा ना चिकन सारखं वास येता मस्तच एकदम. वहिनी आणि श्रद्धा घे मम्मी आणि एका काकी थँक्यू बोल. भारी एकदम टेस्टी बनवलेली नाही खरोखर. मी आता तास बोलणार होते तेवढंच गंधर्व बोललो. मी पण बोलणार होतो मस्त चिकन सारखं वास येता म्हणता. चिकन सारखं वास येता. आता आम्ही तास सांगणार होतो कधी खाते असं झाला. म्हणजे चला तर जास्त वेळ जवळत नाही तर मी जेवतो. जेव्हा वास तर एकदम भारी येता जबरदस्त हा. श्रद्धा वहिनी एक नंबर बनवलं असं वाटतं माका वासावर ना तरी. आता मी टेस्ट बघतोय कशी आहे ती. कोण मस्त एक नंबर. ते ह्याच हे वाटतं कसली पाना ती हाणली होती ती त्याच जरा असं पण तसा वाटतं थोडा छोले मसाला टाकला हा त्याच्यामुळे. तुम्ही सर्व म्हणा अशा गंधर्व काय ना बर्थडे गिफ्ट म्हणजे माझ्याकडनं. तर माझ्याकडनं एकट्याकडनं नाही मी भाई आणि बाय तिघांकडनं म्हणून एकच गिफ्ट हा मोबाईल. तो अजून आता म्हणजे आम्ही ठरवलं पण ते अवेलेबल नाही. जो हवं होतो तो अवेलेबल नाही. सॅमसंगचा
5 ना A35 A55 A60 म्हणजे असे जे बघितले काय हा, काय ते गंधर्वान जे नाही होतं ना, आहेत आम्ही किंवा ठरवलं, असं नाही. गंधर्व जो सांगित तोच घेणार. गंधर्वान हे काहीतरी ठरवले नाही पण हे ते काहीतरी नाही होते आता available मग नाही. नथिंगचं बघतो आम्ही ते पुढे आता आता बघूया तुमच्या समजात काय हा, ते काहीचो नथिंगचो काय बघणार आहे. तो जो काय गंधर्व सांगित तो आम्ही बर्थडे गिफ्ट म्हणून गंधर्व का देणारच हो मोबाईल. आणि जेव्हा देव तेव्हा तुमचं तेव्हा पुढचं कधी तो काय बर्थडे देवचं काय ओळख करणार आहे पण पण त्याच्यात कधीतरी दाखवू आम्ही. तर तेव्हा तो आम्ही दाखवणारच हो. तर म्हणजे चला मनीष माई तर मंडळी चला आम्ही जेवतो तुम्ही पण जेवायचे. आज जोर जोरा छोले मसाला जबरदस्त झाला ना.